मी रेणुका या बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे वर्ध्यातली कारण वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघाट तालुक्यामध्ये सातेफळ मार्गावरच्या एकाच निवासी शाळेतल्या 75 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर येत आहे। हे सगळेच विद्यार्थी आहेत आणि त्यामुळे परिसरात खळबळ निर्माण झाली आहे। वसतिगृहातल्या 247 विद्यार्थ्यांची अँटिजेन टेस्ट करण्यात आली होती आणि ज्यात बुधवारी 30 तर गुरुवारी 45 विद्यार्थी कोरोना बाधित असल्याचं समोर आलंय। 30 कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी आता अहवाल निगेटिव्ह आल्याचं कळतंय। अजून एक विद्यार्थी आणि 9 कर्मचारी अशा 10 जणांचा आरटीपीसीआर टेस्टचा अहवाल प्रतीक्षित आहे अशी देखील माहिती कळते। वर्ध्यात नेमकं काय घडलंय अधिक माहिती घेणार आहोत। नरेंद्र मते आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। नरेंद्र, बाकीच्यांचे रिपोर्ट साधारण कधीपर्यंत येतील आणि त्याआधी या सगळ्याच विद्यार्थ्यांना कशा रीतीने विलगीकरणात ठेवण्याबद्दलच्या सूचना दिल्या जात आहेत, कशा रीतीने पावलं उचलली जात आहेत? काल जेव्हा हा रात्री उशिरा रिपोर्ट आला त्यानंतर मात्र प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली आहे। एकंदरीत शाळा महाविद्यालय सुरू झाले, परंतु शाळा महाविद्यालयामध्ये जे सरकारने नियम दिलेले आहे, कोरोनाचे जे नियम पाळावयाचे आहेत ते मात्र कुठे पाळल्या जात नाही आणि त्याचाच प्रकार म्हणजे हा आता असा दिसून आलेला आहे। एकंदरीतच ज्या नियमांना फॉलो करायला पाहिजे होतं पण ते नियम कुठेच फॉलो केल्या जात नाही आणि त्यामुळे जे एक विद्यार्थी जे आहेत एका डेस्कवर 2-2 विद्यार्थी विना मास्क न बसल्या जाते, तिथे सॅनिटायझरचा उपयोग केला जात नाही, कोणत्याही सोशल डिस्टन्सिंगचा उपयोग केला जात नाही। त्यामुळे एकंदरीतच जो नियमाचं जे उल्लंघन केलं जात आहे आणि शाळा आता मात्र मोठ्या प्रमाणात भरू लागलेल्या आहे। त्यामुळे कुठेतरी ह्या नियमांचा आणि दुसरी जी लाट आहे त्या लाटेचा सुद्धा परिणाम इथे होऊ लागल्याचं दिसून येतं। एकंदरीतच हा तो विद्यार्थ्यांना जी लागण झाली आहे त्यामुळे शाळा महाविद्यालयांच्या ज्या सुरू झालेल्या आहेत त्या विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये सुद्धा आता चांगली धडकी भरल्याचं दिसून येतं। या विद्यार्थ्यांना जेव्हा ताप आणि थोडं याचा त्रास होऊ लागला तेव्हा त्यांची टेस्ट करण्यात आली, मात्र तेव्हा पहिल्या दिवशी 30 आणि नंतर जे विद्यार्थी आलेले आहेत त्यामुळे प्रशासनात चांगलीच खळबळ उडालेली आहे। नरेंद्र, आणखीन काही विद्यार्थी आहेत ज्यांची पुन्हा म्हणजे या विद्यार्थ्यांना कोरोना चाचणी त्यांची पॉझिटिव्ह आल्यामुळे आणखीन काही जणांची चाचणी करणं बाकी आहे अशी काही माहिती मिळते? शिक्षक आणि काही जे विद्यार्थी आहेत त्यांची जी अँटिजेन टेस्ट केलेली आहे, काही जे कोरोना टेस्ट केली आहे त्याचे रिपोर्ट आज संध्याकाळपर्यंत येणार असल्याची माहिती दिली आहे प्रशासनाने आणि त्यात काय विद्यार्थी आणि कोणती संख्या वाढते आता हे पाहावं लागणार आहे। एकंदरीतच प्रशासनाने जे ढिलाई दिली आहे, नियमांमध्ये जे ढिलाई दिली आहे आणि जे कोरोनाचे जे नियम पाळायला पाहिजे ते मात्र कुठे पाळल्या जात नाही हे मात्र यावरून प्रकर्षाने दिसून येतं। धन्यवाद नरेंद्र, या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। आपण बघतोय 247 जणांची टेस्ट करण्यात आली होती आणि त्यातल्या 75 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं आता उघड झालंय। वर्ध्यामधली ही बातमी आपण बघितली। आणि पुढची बातमी आहे जेजुरी संस्थानच्या वतीनं उभारण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जेजुरीतल्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला। उद्या शरद पवारांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण होणार होतं पण गोपीचंद पडळकर यांनी आज पहाटेच त्याचं उद्घाटन उरकून टाकलंय। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि पडळकर हे पुन्हा आमने-सामने येण्याची शक्यता वर्तवली जाते। आपण बघतोय ही जेजुरीतली घडामोड आणि पवारांच्या हस्ते उद्या या पुतळ्याचं अनावरण होणार होतं, त्याआधीच या अनावरणाचा वाद आता जेजुरीत पेटणार का अशी शक्यता व्यक्त होते, कारण गोपीचंद पडळकर यांनी नुकतंच म्हणजे पहाटे काही वेळापूर्वीच या पुतळ्याचं अनावरण केलेलं आहे। गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण झालं तेव्हाची दृश्य देखील आता आपण बघतो आहोत। अहिल्याबाई होळकर यांच्या या पुतळ्याचं अनावरण प्रतीक्षित होतं। आज पहाटेच हा अनावरण सोहळा पार पडलाय। इथे आपण बघतोय फटाक्यांची आतषबाजी देखील केली जाते। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसवलेला आहे आणि मी महाराष्ट्रातील तमाम बहुजनांच्या वतीनं जेजुरी संस्थान ट्रस्टचं मनापासून आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो। या पुतळ्याचं अनावरण शरदचंद्र पवार यांच्या हस्ते उद्या ठरवलेलं होतं आणि आमच्या महाराष्ट्रातील सर्व युवा मित्रांच्या वडीलधारी मंडळीच्या भावना होत्या की शरद पवारांसारख्या भ्रष्टाचारी माणसाने, जातीवादी माणसाने अहिल्यादेवीच्या पुतळ्याला हात लावू नये आणि त्यांचं उद्घाटन करू नये म्हणून आम्ही महाराष्ट्रातील सगळे युवा मित्र आज पहाटे जेजुरी गडावरती अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचं आम्ही त्यांच्या चरणाशी पुष्पहार अर्पण करून
उद्घाटन केलेलं आहे, ह्याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे. आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत. चंद्रकांता फुंदे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. चंद्रकांत, सुरुवातीचा प्रश्न हा की हा मुद्दा अनावरणाचा वाद नेमका कशामुळे सुरू झालाय आणि आता उद्घाटन म्हणजे माफ करा अनावरण तर झालेलं आहे, पण पुन्हा याची आणखीन वादामध्ये देखील परिणती होऊ शकते. रेणुका, गोपीचंद पडळकरांनी आता जो दावा केलाय की मी उद्घाटन केलंय, हा दावा एकतर्फी आहे असं जेजुरी संस्थांचं म्हणणं आहे. आपण जेजुरी संस्थांशी बोलले या संदर्भात आणि मध्येच ते तिथे गेले होते. पडळकर आणि त्यांचे कार्यकर्ते पहाटे 5:30 वाजता सगळा प्रकार घडला आणि तिथे ऑब्व्हियसली पहाटे तिथे पोलिसांची संख्या आणि जेजुरी संस्थांच्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी होती, त्यामुळे तिथे जाऊन थोडा राडा झाला. पण पोलिसांनी त्यांना मध्येच अडवलं, हस्तक्षेप केला. ते चौथऱ्यापर्यंत पोहोचले, पण पुतळ्याचं उद्घाटन होऊ दिलं नाही असं जेजुरी संस्थांचं म्हणणं आहे. त्यामुळे जे पडळकर जे दावा करतात की मी उद्घाटन केलंय, तसं प्रत्यक्षात नाही असं जेजुरी संस्थांचं म्हणणं आहे. आणि जेजुरी संस्थांनी हे स्पष्ट केले की आम्ही या कृत्याचा निषेध करतो. त्यांनी बेसावधपणे पाठं येऊन हा उद्योग केलाय, ते पूर्णपणे चुकीचं आहे. आणि पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम जो पवारांच्या हस्ते ठरलाय उद्या दुपारी, तो नियोजित वेळेनुसार होणारच. त्यामुळं पडळकरांनी जी काही स्टंटबाजी केली त्याचा आता नेमकं राष्ट्रवादी कसं त्याचा समाचार घेते का काय, त्याच्यावरून राष्ट्रवादी भूमिका घेते हे पाहावं लागेल. आपल्याला माहिती आहे याच पडळकरांनी यापूर्वी पवारांना महाराष्ट्राला झालेला कोरोना आहे असं एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं, त्यावरून मोठं वादंग झालं होतं. म्हणजे थोडक्यात पडळकर आणि राष्ट्रवादी नेहमीच आमना सामना राहिलेला आहे. तो बारामतीतूनही पडळकर राहिलेले आहेत. हा सगळा धनगर समाजाचे मतं नेमकं कोणाला हवीत यावरनं सगळा वाद आहे बेसिकली. पडळकर हे धनगर समाजाचे नेते, युवा नेते आहेत. भाजपने त्यांना नेहमी पुढे केले, आता आमदार केलं. बारामतीतही ते सुप्रिया सुळे अजित पवारांच्या विरोधात उभे होते विधानसभेला, ते पडले नंतर, तरी पण भाजपने त्यांना विधान परिषदेनं आमदार केलं. आणि आता तेच पडळकर नेहमी सातत्याने पवारांचा विरोध करताना दिसतंय. आता जेजुरीतही तेच होताना दिसतंय. त्यामुळे आता हे राष्ट्रवादी पडळकर आणि हा वाद नेमका कसा पेटतो हे पाहावं लागणार आहे. धन्यवाद चंद्रकांत, या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आपण बघतोय पडळकरांनी जरी दावा केलेला असला तरी अनावरण उद्याच होणार असं आता संस्थांच्या वतीनं सांगण्यात आलं. आणि झालेल्या प्रकाराबद्दल संस्थानं देखील नाराजी व्यक्त केल्याचं कळतंय. अहिल्यादेवींच्या पुतळ्यावरून वाद निर्माण झालाय आणि संस्थांच्या वतीनं नाराजी व्यक्त करण्यात आलीच आहे. आणि तोपर्यंत अशी देखील माहिती कळते की या पुतळ्याचं अनावरण झालेलं नाही, तर अनावरणाचा प्रयत्न यावेळी करण्यात आला अशी देखील दुसरी बाजू आता समोर येते. त्यामुळे पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकदा या मुद्द्यावरून आता आमनेसामने येण्याची शक्यता अधिक आहे. पुढची बातमी, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या नागपुरात महावितरणनं ग्राहकांच्या वीज कनेक्शन कापण्याची धडक मोहीम सुरू केली आहे. गेल्या 4 दिवसात शहरात 1616 ग्राहकांची वीज कनेक्शन्स तोडण्यात आल्याची माहिती कळते. या सर्व ग्राहकांवर जवळपास 3,70,000 अशी हजाराची वीज बिलं थकीत होती. रोज 500हून अधिक वीज कनेक्शन कापण्याचं महावितरणचं नियोजन असल्याचं कळत आहे. कोरोना संकट होतं आणि त्यामुळे ऊर्जामंत्र्यांनी वीज बिलात सूट देण्याचा शब्द दिला होता, पण ग्राहकांना त्याचा कोणताही दिलासा मिळाला नाही. त्यामुळे नागरिकांनी याआधीच नाराजी व्यक्त केली आहे आणि आता ऊर्जामंत्र्यांच्या नागपुरातच बत्ती गुल होताना दिसते आहे. 1616 वीज कनेक्शन्स आतापर्यंत तोडण्यात आल्याचं कळतंय. तुषार कोहळे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. तुषार, काय अधिक तपशील मिळतो याबद्दल? रेणुका, नागपूरमध्ये जर का बघायचं झालं तर सोमवारपासून महावितरणने ही मोहीम सुरू केलेली आहे आणि साधारण दिवसाला 500च्या वर नागरिकांच्या घरचं वीज तोडण्यात येत आहे. आतापर्यंत जर का बघितलं मागच्या 4 दिवसामध्ये 1616 घरच्या विजेचं तोडण्यात आलेली आहे वीज. आणि यामध्ये साधारण जर का बघितलं तर या सर्व नागरिकांवर जवळपास 2,70,00,000 रुपये थकीत होते. महत्वाचा विषय हा आहे की ऊर्जा मंत्री हे स्वतः नागपूरमधून येतात. त्यांनीच जनतेला आश्वासन दिलं होतं की कुठेतरी कोरोना काळामध्ये लोकांची आर्थिक परिस्थिती हलाख्याची आहे, त्यामुळे त्यांना दिलासा देईल. मात्र साधारणतः जवळपास तब्बल 10 महिने लोटून गेले, अजूनही नागरिकांना या संदर्भात कोणताही दिलासा मिळाला नाही. वारंवार आश्वासन दिलं जातं, त्यामुळे लोकांमध्ये नाराजी आहे. तर प्रश्न हा आहे की महावितरणकडनं असं जाहीर करण्यात आलं की अजून साधारण 60,000 ग्राहक आहे जे त्यांच्या रडारवर आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनामध्ये भीती आहे की ज्यांनी वीज बिल भरलं नाही, ज्यांना असं वाटत होतं की वीज बिल कुठेतरी माफ होईल किंवा त्यांना काही दिलासा मिळेल, आता त्यांच्या डोक्यावर एक टांगती तलवार आहे. त्यामुळे नितीन राऊतच्या संदर्भात नागपूरमध्ये एक नाराजी पाहायला मिळत आहे. रेणुका, निश्चितच. धन्यवाद तुषार या सगळ्या माहितीबद्दल. ऊर्जामंत्र्यांच्या नागपुरातच बत्ती गुल होताना दिसते. वीज कनेक्शन तोडण्याच्या धडक मोहिमेला आता तिथे सुरुवात झाली आहे.
आणि आता बातमी आहे, 19 फेब्रुवारीला राज्यभरात शिवजयंती साजरी केली जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साधेपणानं साजरी करावी असं आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलंय. यासंबंधीची नियमावली राज्य सरकारकडून प्रसिद्धही करण्यात आली आहे. पण आता यावरूनच राजकारण सुरू झालंय. राज्य सरकारची ही नियमावली म्हणजे तुघलकी फरमान आहे आणि राजकीय नेत्यांच्या सभा होतात, तिथे लोक जमतात, ते चालतं, पण शिवजयंतीवर मात्र निर्बंध का, अशी टीका आता भाजपनं केली आहे. जगातल्या 7व्या आश्चर्यानंतर आता हे 8वं आश्चर्य आहे की मंत्री मोर्चे काढतात, इथं नेत्यांच्या सभा होतात, हजारो लोक एकत्र येतात, जालन्यामध्ये मंत्री मोर्चासाठी जातात, पक्षाचे कार्यक्रम होतात आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करायचा नाही, सांगा काय हरकत नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, इथं अशी दडपशाही चालत नाही. तुम्हाला एल्गार परिषदेला परवानगी देता येते, राष्ट्रवादीची रॅली निघते, हजारो लोक रस्त्यावर येतात, त्याला तुम्ही परवानगी देता. रेल्वेमध्ये बसमध्ये गर्दी आहे, ती तुम्हाला चालते. शेतकऱ्यांच्या मोर्चाला आझाद मैदानात तुम्ही परवानगी देता, पण शिवजयंतीला परवानगी नाही. हे कुठले तुमचे तुघलकी निर्णय? महाराष्ट्राच्या या शिवरायांच्या भूमीत आम्ही शिवजयंती थाटामाटात उत्साहात जल्लोषात साजरी करू. तुम्हाला अशा प्रकारचं फरमान काढता येणार नाही, ते तुम्हाला माघारी घ्यावंच लागेल. शिवाजी महाराज आमच्या हृदयात आहेत, त्याच्यामुळे जयंती तर साजरी करणारच आहोत सगळेजण. पण त्याला जी काही आता आमचाही कार्यक्रम जे होणार आहे त्याच्यातली जी काही नियमावली ठरलेली आहे त्या नियमाप्रमाणेच होणार आहे. सोशल डिस्टन्स वगैरे या सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं हृदयस्थान आहे आणि त्यांची जयंती त्याच उत्साहाने साजरी केली जाणार आहे. पण त्याच्यातले आदरणीय देशाचे प्रधानमंत्र्यांनी 144 धारेच्या अंतर्गत जे काही नियम ठरवून दिलेले आहेत त्याही नियमाचं पालन आम्हाला करावं लागेल ना. नाही ऐकलं त्यांचं तर काय करतात ते तुम्हाला माहितच आहे. आणि यानंतर थेट जातो राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेत. Good morning. Yesterday, the Defense Minister made a statement in both houses about the situation on the border in Ladakh with China. There are a couple of things that need to be made absolutely crystal clear. The first thing is that the Indian government's position at the beginning of this was status quo ante on April 2020. That is what the government was negotiating for. Now, sheepishly, the defense minister comes and makes a statement. And we find that Indian troops are now going to be stationed at Finger 3. Finger 4 is our territory. That is where our post used to be. So now we have moved from Finger 4 to Finger 3. Why has Prime Minister Modi given up Indian territory to the Chinese? This is the question that needs to be answered by him and by the defense minister, first. Second, why have Indian troops, after the hard work that they did, capturing Kailash plains, ranges, why have they been asked to move back? What has India got in return for this? And most importantly, the more important strategic area, Depsang Plains. Why have the Chinese not moved back? These are the real questions. Why have they not withdrawn from Gogra and Hot Springs? It's a very clear thing that has happened. The Prime Minister of India has given Indian territory to China. हिंदुस्तान की जमीन, पवित्र जमीन, नरेंद्र मोदी ने चाइना को पकड़ाई है. यह सच्चाई है.
हिंदुस्तान की सरकार की निगोशिएटिंग पोजीशन चाइना के साथ स्टेटस को एंटी 2020 अप्रैल 2020, उसको सरकार भूल गई, उसको छोड़ दिया, उसको फेंक दिया। चाइना के सामने नरेंद्र मोदी ने अपना सिर झुका दिया, मत्था टेक दिया। हमारी जमीन फिंगर 4 तक है। नरेंद्र मोदी ने फिंगर 3 से फिंगर 4 की जमीन, जो हिंदुस्तान की पवित्र जमीन है, वो चाइना को पकड़ा दी है। यह पहली बात है। दूसरी बात, जो स्ट्रेटेजिक एरिया है डेप्सांग प्लेन्स का, जहां चाइना अंदर आया है, उसके बारे में एक शब्द नहीं बोला डिफेंस मिनिस्टर ने। वहां बैठे हुए हैं। गोगरा और हॉट स्प्रिंग्स के बारे में एक शब्द नहीं बोला, वहां बैठे हुए हैं। सच्चाई यह है कि हमारी जो पवित्र जमीन है नरेंद्र मोदी ने चाइना को दी है। यह सवाल है, इसका जवाब दें। अब आपके कोई सवाल हो पूछिए। Look, let's get it straight. First of all, there was no strategic advantage. The Chinese were in our land. The Chinese were in Depsang. They were in Pangong. Our soldiers risked everything they had to go to Kailash ranges. That's where the strategic advantage, if any, arose. Now the Prime Minister has given back the land. Status quo ante is irrelevant. Kailash has been given back. And nothing has happened on the key area which China wants, Depsang Plains. This is absolute 100% cowardice. This is nothing else. The Prime Minister is a coward who cannot stand up to the Chinese. That's the fact. And he is spitting on the sacrifice of our army. That's what he's doing. He's betraying the sacrifice of our army. And nobody in India should be allowed to do it. Nobody in the rest of the world should be allowed to do it. That is the fact. And yesterday the defense minister is giving a little statement, silently, sheepishly. Why didn't the Prime Minister come and say this? Why is he making the defense minister make this statement? Prime Minister should say, I have given Indian land to China. This is the truth. Thank you, sir. Siddharth from ANI. नहीं सॉरी, आप किस पे जवाब पूछ रहे हैं? मैं अभी जो बोला हूं, आपको लगता है सवाल मिला मुझे? देखिए, सवाल यह है, हिंदुस्तान की जमीन है, नरेंद्र मोदी ने हिंदुस्तान की जमीन चाइना को दी है, ये सवाल है। वजह है कि नरेंद्र मोदी चाइना के सामने खड़ा नहीं हो पाया। हमारी आर्मी खड़ी है, वो तैयार है खड़े होने के लिए, एयरफोर्स तैयार है, नेवी तैयार है, मगर प्रधानमंत्री तैयार नहीं है। ये वजह है। Thank you, sir. Uma from NDTV. राहुल, संसद का सत्र चल रहा है। कल रक्षा मंत्री ने संसद के अंदर बयान दिया। आप तो ऑपोजिशन पार्टी में हैं, संसद के अंदर भी सवाल उठा सकते हैं, सड़क पे भी सवाल उठा सकते हैं, डीसी में भी सवाल उठा सकते हैं। ये अच्छा नहीं होता कि कल जब रक्षा मंत्री ने बोला उस समय आपकी पार्टी या आप इंटरवीन करते और इंटरवीन करते, हमें इंटरवीन करने थोड़ी दिया। नहीं, हमें लोकसभा में we were not allowed in Lok Sabha to raise it.
And I'm sure we will not be allowed to have a debate on it. 100%. Arun from TV18. राहुल जी, रक्षा मंत्री ने जब अपना बयान दिया दोनों सदनों में, तो उन्होंने सिर्फ फॉरवर्ड एरिया से डिसएंगेजमेंट की बात कही। उन्होंने ये स्वीकार किया कि पैंगोंग त्सो लेक में जो पेट्रोलिंग को लेकर के और अन्य गतिविधियों को लेकर के अभी कोई समझौता नहीं हुआ, बहुत ही ऐसे इश्यूज हैं जो अंत दौड़ रहे हैं अभी भी। इसका मतलब है कि बहुत ही पार्शियल सक्सेस मिली है। अगर बातचीत नहीं, सक्सेस का मतलब क्या? डिसएंगेजमेट थोड़ा बहुत कम से कम एक दूसरे से पीछे गए। मैं आपके घर आया और आपने डिसएंगेजमेंट किया, आपने मुझे लिविंग रूम पकड़ा दिया, बेडरूम पकड़ा दिया और आपके सफलता हो गई। कमाल की बात कर रहे हो। घर हमारा है, सफलता किस बात की? सफलता इस बात की हो सकती है कि प्रधानमंत्री जी चाइना के सामने झुक गए, वो सफलता है चाइना की, हिंदुस्तान की नहीं। बट वो हमारे घर के अंदर आए हैं। पूरी दुनिया कह रही है कि चाइना हमारे घर के अंदर आए हैं और हमने उनको अपना घर दे दिया। मेन चीज देखिए, पेट्रोलिंग की बात नहीं, मेन चीज है कि हमारी जो भारत माता है वो फिंगर 4 तक थी। अब भारत माता का एक टुकड़ा चाइना के पास है और नरेंद्र मोदी ने भारत माता का टुकड़ा चाइना को पकड़ा दिया है। ये रियलिटी है। ओके सर। आशीष। मैं भी ये सवाल आपसे पूछना चाहता हूँ कि ये जो बहुत बड़ा आरोप आप लगा रहे हैं कि प्राइम मिनिस्टर कावड़ की तरफ बिहेव कर रहे हैं, क्यों प्रधानमंत्री अपनी जमीन उनको दे देंगे? क्योंकि कोई भी नेगोशिएशन होता है सर, तो कुछ ना कुछ गिव एंड टेक, क्योंकि अभी तो नेगोशिएशन। अच्छा मुझे बताओ, गिव तो क्लियर है, फिंगर 3 से फिंगर 4 दे दिया। गिव क्लियर है कि डेप्संग में वो बैठे हैं। गिव क्लियर है कि वो गोगरा और हॉट स्प्रिंग में है। टेक बता दो। चुप हो गए? नहीं, टेक बताओ ना मुझे। आपने गिव टेक की बात की, मैंने गिव बोला, आप टेक बताओ। आप चुप हो गए क्योंकि टेक है ही नहीं, बस गिव है। रीजन क्लियर है, प्रधानमंत्री चाइना के सामने खड़े नहीं हो पाए। I think people should be enraged about this. I'm surprised that the press is behaving in the way it is. This is absolutely absurd. I mean, you have a responsibility to raise these things. रक्षा मंत्री के ऊपर भरोसा नहीं है आपको, तो आपको नहीं लगता है कि फिर किस पर भरोसा होगा? रक्षा मंत्री ने संसद में स्टेटमेंट दिया है, आपको उस पर भरोसा नहीं, तो सर किस पर भरोसा होगा? ये संसद का अपमान नहीं है आपको? मुझे किस पर भरोसा है? मुझे इंडियन आर्मी पे भरोसा है, एयरफोर्स पे भरोसा है, नेवी पे भरोसा है, हिंदुस्तान की जनता पे भरोसा है। मुझे इन लोगों पे भरोसा है। प्रधानमंत्री, प्लीज, प्रधानमंत्री की जिम्मेदारी इस देश की रक्षा करने की है। प्रधानमंत्री ने वो जिम्मेदारी निभाई नहीं है। हमारी जमीन उन्होंने चाइना को दी है, ये रियलिटी है। अच्छा, आप मुझे, आई हैव टू गो नाउ टू राजस्थान। I am saying that it is the responsibility of the Prime Minister to protect the territory of this country. The Prime Minister has ceded Indian territory to the Chinese. It is his responsibility to solve that problem. How he does it is his problem, not mine. Thank you. राहुल गांधी यांनी अत्यंत गंभीर आरोप केलेला आहे। चीनला आपल्या पंतप्रधानांनी म्हणजे भारताचा एक भाग चीनला देण्यात दिला आहे असा गंभीर आरोप आता राहुल गांधींनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी केलेला आहे। अन्य भागांबद्दल सरकार का गप्प आहे असा सवाल देखील त्यांनी आता उपस्थित केलेला आहे। त्यांनी असं म्हटलंय की चीनला पंतप्रधान नरेंद्र मोदी घाबरलेत, अख्खं जग आपल्यावर यामुळे टीका करतंय आणि त्यामुळे राहुल गांधी यांनी हा अतिशय गंभीर आरोप करताना असं म्हटलंय की आपल्या देशाचा एक भूभाग
चीननं काबीज केलेला आहे आणि चीनला भूभाग का दिला असा प्रश्न देखील त्यांनी विचारलेला आहे. अत्यंत गंभीर असा आरोप आता त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेला आहे. याही टीका करताना पंतप्रधानांचा त्यांनी एकेरी उल्लेख देखील केलेला आहे. चीनला आपली भूमी का दिली, पंतप्रधान का घाबरतायत असा देखील प्रश्न त्यांनी या पत्रकार परिषदेत उपस्थित केला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चीन समोर नरेंद्र मोदी झुकलेत अशा पद्धतीचा अतिशय गंभीर आरोप राहुल गांधी यांनी आता या क्षणी केलेला आहे. आणि या महत्त्वाच्या बातमीनंतर आपण एक ब्रेक घेऊन परत भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.